छगन भुजबळांची राजकीय कारकीर्द तुम्ही संपवलीत सुद्धा आणि त्याला संजीवनी दिलीत सुद्धा. हा किस्सा आम्हाला माहिती आहे, जरा तपशीलवार तुम्ही तो प्रेक्षकांना सांगा. त्याचं असं झालं, भुजबळ हे त्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री होते आणि त्यांच्याकडे गृह खातं पण होतं. तर मला आठवते की त्यावेळेला आपले पोलीस महासंचालक असलेले राज्याचे चौधरी यांना कुठच्या तरी एका प्रकरणामध्ये त्यांच्यावरती काहीतरी आळ आला, त्यामुळे त्यांना त्यांची पदावनती करण्यात आली, डिमोशन करण्यात आले त्यांना. तर त्यामुळे ते खूप व्यथित होते. तर त्यांचा मुलगा त्यांना बाबा पुन्हा परत त्यांच्याच महासंचालक पदावर रिइन्स्टेट करावं म्हणून धडपडत होता. मग त्याने अनेक प्रयत्न केले, भुजबळांच्याही भेटी घेतल्या, सगळं केलं, पण तो काही होत नव्हतं. अशा वेळेला त्याने मग दुसरा एक मार्ग पत्करला की त्यांनी काय केलं, त्यांच्या मुलाने भुजबळ यांचा पुतण्या समीर भुजबळ, मुलगा पंकज भुजबळ यांच्याशी संपर्क साधून त्यांना काही पैशाचं आमिष दाखवलं की बा आम्ही तुम्हाला 25 लाख देऊ वगैरे वगैरे, आणि पुन्हा माझ्या वडिलांना रिइन्स्टेट करा त्या पदावरती, असं चाललं. परंतु त्यात काही गोष्टी पुढे सरकत नव्हत्या. मग त्यांनी असं ठरवलं की आता हे आपण जे त्यांच्याशी काही संवाद साधलेला या दोघांशी, त्याची त्यांनी ऑडिओ क्लिप बनवली. त्या अगोदर कॅसेट असायची ती, आणि ती कॅसेट त्यांनी त्यावेळी शिवसेनेत असलेले आणि विरोधी पक्षनेते असलेले नारायण राणे यांना ती कॅसेट दिली. आणि नारायण राणे यांनी ती आपल्या विधानसभेमध्ये वाजवली. ही कॅसेट वाजवल्यानंतर आणि अधिवेशन सुरू होतं, आणि त्या काळामध्ये की आता भुजबळांना राजीनामा द्यावा लागणारच होता, कारण ते प्रकरण नवीन होतं आणि ऑडिओ क्लिप वाजवणं विधानसभेमध्ये म्हणजे प्रचंडच होतं, ते फारच मोठं होतं. बरोबर, म्हणजे तो फार मोठा त्यांच्यावरती बालंटच होतं ते. चौधरी यांच्या मुलाने माझ्याशी संपर्क साधला की बाबा मला ही बातमी तुमच्या नवाकाळमध्ये छापून आणायची आहे. तर मी म्हटलं काय बातमी आहे? तर म्हणे नाही नाही, ते मी प्रयत्न करत होतो आणि ते पैसे घेत नव्हते वगैरे. आता मी पण त्यावेळी काय केलं की त्याचा ते माझ्याशी जे काय संभाषण सुरू होतं ते मी टेप केलं, रेकॉर्ड केलं मोबाईलवर, हा रेकॉर्ड केलं. त्यात मी त्यांना सतत विचारतो की भुजबळांनी पैसे घेतले का? ना, पैसे घ्यायला तयार नव्हते ते. म्हणजे आम्ही पोलीसवालेच पैसे खातात का, राजकारणी खात नाहीत का वगैरे वगैरे सगळं तो बोलत होता. त्याच्या मनाची जी काय भडास होती तो सगळं काढत होता. ही सगळी भडास मी दुसऱ्या दिवशी नवाकाळमध्ये छापली. बरं. आणि रविवारी बातमी छापून आली आणि सोमवारी हाऊस होतं. मग भुजबळ अगदी की त्यांना संजीवनी मिळाली की ज्याची कॅसेट आपल्या विरोधात वाजवली गेली तोच सांगतोय की मी पैसे देण्याचा प्रयत्न करतो पण ते घेत नव्हते. मग मी त्यांना आणि त्यांच्या मुलाला अडकवण्याचा आणि प्रयत्न केला आणि पुतण्याला अडकवण्याचा प्रयत्न केला, म्हणून मी ती कॅसेट दिली विरोधी पक्षनेत्यांकडे. आणि ती बातमी दुसऱ्या दिवशी आल्यानंतर धमाका झाला असेल, खूप धमाका झाला. आणि भुजबळ वाचले असतील. भुजबळ वाचलेच, नारायणाने खूप वैतागले. त्यांनी तो नवाकाळ दुसऱ्या दिवशी असा हाऊसमध्ये येऊन जितमया असं अगदी आविर्भावात अगदी, आणि हे पहा हा पहा पुरावा, मला बदनाम करण्याचं कारस्थान कसं होतं, आणि हे पहा साक्षात नवाकाळमध्ये आलेलं आहे. आणि हे ज्यांनी लिहिलं ते भारत कदम कोण हे नारायण राणेंना चांगलंच माहीत आहे असं म्हणून त्याने ते हे केलं. आणि मग काय सगळं प्रकरण संपलं.